ब्राह्मण समाजाने भाजप महायुतीला दिला पाठिंबा। ब्राह्मण समाजाच्या मागण्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून सुटणार। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे। जालना शहरातील ब्राह्मण समाजाने भाजपा महायुतीला दिला पाठिंबा। अनेक दिवसापासून ब्राह्मण समाज संभ्रमात पडला होता। ब्राह्मण समाजाच्या परशुराम आर्थिक महामंडळ अनेक दिवसापासून प्रलंबित मागणी असून मात्र सरकारने अद्याप सोडविली नाही। त्यामुळे ब्राह्मण समाज हा नाराज झाला होता। 4 मे रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान स्वयंवर मंगल कार्यालय ब्राह्मण समाजाच्या बैठकीत आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे, सिद्धिविनायक मुळे, ॲडव्होकेट बलवंत नाईक, रवींद्र देशपांडे, विनायक महाराज फुलंब्रीकर, अमित कुलकर्णी, सुमित कुलकर्णी, सतीश अकोलकर आदींची उपस्थिती होती। यावेळी दानवेंनी पुढे बोलताना म्हणाले, ब्राह्मण समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून सुटणार असल्याचा विश्वास भाजपने जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी आज बोलताना सांगितले। यावेळी महेश निकम, मधुसूदन दंडारे, ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। सांगा आबा, ब्राह्मण समाज हा नेहमी भाजपच्या दावणीला बांधलेला असतो, मात्र अनेक ब्राह्मण समाज अनेक मागण्या आहेत त्या अद्याप झालेल्या नाही। मात्र आता कशा मागण्या सोडवणार ब्राह्मण समाजाच्या? आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे हे लोकसभेच्या निवडणुकीला उभे आहेत आणि आम्ही आज या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या वतीनं एक कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या बैठकीसाठी आम्ही या ठिकाणी आलो। संपूर्ण ब्राह्मण समाजाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। निश्चितच मी त्या सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि तुम्ही जे मला दावणी बिवणी हा काही विषय नसतो। भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण जे काही सरकार या ठिकाणी चालतं आहे, कामकाज जे चालतं, निश्चितपणानं या समाजाच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या दादांच्या माध्यमातून, दादाच्या वतीनं आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार।